हॅलो फ्रेंड्स, सावी कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज बनवूया आपण मुगाची भाजी। हे बघा, मी एका प्लेटमध्ये मूग घेतले आहे, ते आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत। हे बघा, आपण मूग आता शिजायला घातले आहे, त्यात 1 चमचा हळद टाकून घ्यायची आणि कुकरच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या। मूग छान शिजले आहेत। आपण आता लसूण, कोथिंबीर आणि अद्रक मिक्सरवरून छान बारीक करून घेणार आहोत आणि भाजीला हिरवी मिरची घालणार आहोत आपण। तुम्ही लाल तिखटाचीही करू शकता। आता आपण फोडणी देणार आहोत। तेल छान गरम झालं आहे। मोहरी, जिरी टाकायची, आता आपण ह्याच्यात घालणार आहोत थोडासा हिंग, कढीपत्ता, नंतर आपण त्याच्यात कांदा घालणार आहोत। कांदा छान एकदम लालसर होऊ द्यायचा। कांदा तेलात छान तळला आहे। आता आपण त्याच्यात घालणार आहोत टोमॅटो आणि कांदा एकत्र छान तळून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा आणि टोमॅटोमध्ये नंतर आपण लसूण कोथिंबीर घातली आहे कुटलेली। आता घालणार आहोत आपण हिरवी मिरची। सगळं मिश्रण एकत्र छान मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेणार आहोत। हे बघा, मिश्रण छान तयार झालं आहे। आपण आता ह्याच्यात शिजलेले मूग टाकणार आहोत। छान भाजी एकदा हलवून घ्यायची। आता आपण भाजीत थोडंसं कूट घातलं आहे। कूट घातल्यावर भाजी हलवून घ्यायची एकदा आणि 5 मिनिटं छान उकळू द्यायची। ही बघा, मुगाची भाजी आपली रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, एकदा नक्की ट्राय करा। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।